प्रेस द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा प्रिय जनांनो, येशूदाय चॅनल सर्वांमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज हा येशूदाय चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना देवाचं वचन सांगितलं आणि जास्तीत जास्त देवाची महिमा केली जाईल. प्रिय जनांनो, मी सुंदरसा देवाचा म्हणणं तुमच्यासमोर घेऊन आलो आणि हा म्हणण्याद्वारे तुम्हाला आत्मिक नेतृत्व होते, पण परमेश्वराचे सुंदर आणि अतिउत्तम आशीर्वाद तुम्हाला मिळतील. मी तुमच्यासाठी देवाचा म्हणणं घेऊन आलो. स्तोत्रसंहिता याचा 127वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन. परमेश्वर जर घर बांधत नाही तर घर बांधण्याचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर जर नगर राखत नाही तर पहाटे उठणाऱ्याचे जागरण व्यर्थ आहे. परमेश्वर जर प्रियजनांना घर बांधत नाही तर घर बांधण्याचं श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर जर नगर राखत नाही तर राखण्याचं श्रम बी व्यर्थ आहे. म्हणजे प्रियजनांनो, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला परमेश्वर प्रभू येशूला प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशूला प्रथम स्थान देते तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या नोकरीमध्ये, तुम्ही राहता त्या ठिकाणी, त्यावेळेस परमेश्वर त्याचं सर्व सिंहासन सोडून तुमच्या जवळ येणार. कारण की परमेश्वराचं वचन सांगते, जो कोणी पृथ्वीवर माझ्या नावाने एकत्र जमतील, दोघं किंवा तिघं असतील, किंवा तो जरी असला, एकटा जरी असला, तिथं मला आवाज देईल, तिथं मी येणारा परमेश्वर आहे. कारण की परमेश्वर काल आज युगानुयुग एकसारखा आहे. कारण की तो कधीही बदलत नाही. प्रियजनांनो, मनुष्य बदलतो पण परमेश्वराचा चमत्कार कधीही बदलत नाही. म्हणून जर काही गोष्टी करता तर प्रथम तुम्ही देवाला स्थान द्या. कारण की तुम्ही देवाचं वचन फॉलो करता. तू आपला देव परमेश्वरावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने प्रीती आणि प्रार्थना कर. कारण की तुम्ही देवावर प्रीती करताय केवळ प्रार्थनेद्वारेच तुम्ही सिद्ध करू शकता, बोलण्याद्वारे नाही. कारण की देवावर तुमची प्रीती आहे तर तुम्ही प्रार्थनेची व्यक्ती असणार. देवावर जर तुमची प्रीती तर तुम्ही देवासाठी उपास धरणार. देवावर प्रीती आहे तर देवासाठी तुम्ही देवाच्या राज्यासाठी जाता. म्हणून देवाचं वचन सांगतो, त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व झाला म्हणजे बाकी सगळे सुख येते. जसं स्तोत्रसंहिताद्वारे जसं घर बांधण्याचं जर परमेश्वर नाही तर घर बांधण्याचं श्रम व्यर्थ आहे. जर जागरणाराचं तर त्याच्यामध्ये परमेश्वराचं जागरण करते. म्हणून तुमच्या जीवनामध्ये प्रियजनांना प्रथम स्थान परमेश्वराला द्या, प्रथम स्थान येशूला द्या आणि जीवन बघायचं मला तरी. आतापर्यंत तुम्ही येशूकडे नसून आला तर आज हृदय अंतःकरण बदला प्रियजनांनो, आणि आज येशूकडे या. तो येशू आज तुम्हाला परीक्ष करणार, आजच तुम्हाला बरं करणार. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा येशूला जेवढे काही ऑनलाईन लेकरं बघत आहे त्या प्रत्येकाला परीक्ष करा. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा अर्थ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. त्यांच्या जीवनातील बंधनं, अडचणं, दृष्टपण, प्रत्येक सैतानिक कार्य म्हणजे फायर ऑफ. कॅन्सर निघ येशूच्याच नाव, थायरॉइड निघ येशूच्याच नाव, ब्लड प्रेशर, शुगरचे आतले निघ येशूच्याच नाव, डायबिटीस निघ येशूचं नाव, सर्दीचा खोकला, गटर, व्हायरल इन्फेक्शन त्यांच्या जीवनातून निघ येशूच्याच नाव. आणि येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. त्याला घर नाही, त्याला घराचा आशीर्वाद रिसीव्ह करतो. त्याला गाडीने गाडीचा आशीर्वाद, नोकरी त्याला नोकरीचा आशीर्वाद स्वीकारतो. त्यांच्या जीवनात मी अद्भुत मेडिकल आणि अद्भुत चमत्कार स्वीकारतो. आणि येशूची पूर्ण शांती, आनंद, बरकत आणि येशू प्रसन्न असलेल्या अब्राहमाच्या प्रत्येक आशीर्वाद यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. आणि सर्व प्रार्थना स्वर्गीय ख्रिस्त येशूच्याच नावाने. Touch, heal them.